काही हरकत नाही, हारजीत होत असते. तर इथे मात्र आता सामना सुरू होतोय तो वारदोली विपक्ष नक्कीच आपण पाहणार आहोत तो भगतवाडी या दोन टीम मध्ये. अंकुश शेट येस. तर आजच्या रात्रीमध्ये असे दोन स्टार समालोचक आपल्याशी जोडले जातील. एका बाजूला रोशनचा आवाज आपण ऐकला, रायगड असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर, धारा विभागाचे प्रमुख आणि त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव आणि रायगडातील नामांकित समालोचकांच्या यादीतील एक मोठं नाव ते दीपक पाटील मॅन फ्रॉम पलसपे यांच्याकडे आपण बोलतोय आजच्या या रात्रीमध्ये पहिल्यांदा. हॅलो, थँक्यू सो मच संदीप पाटील सर, थँक्यू सो मच रोशनजी पाटील. जाऊया बादच्या दिशेनं. भारतीय जनता पार्टी वलप आणि जर्मन क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2024 सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या नावानं खेळवली जाणारी स्पर्धा आणि मोठं आकर्षण नेहमीच असं मिनी वानखेडे मैदान आणि या मैदानावर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जे प्रेक्षक पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय अंकुशजी पाटील साहेबांची स्पर्धा नेहमीच या विभागामधील एक मोठी स्पर्धा ओळखली जाते. सातत्यानं या स्पर्धेचा नामोल्लेख होत असतो. 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी ही मोठी स्पर्धा तुम्हाला आठवडाभर नक्कीच निखळ मनोरंजन देणारी ठरेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. आजच्या रात्रीमधील हा दुसरा सामना, यापूर्वीचा सामना I11 कोण संघानं जिंकला आणि आता मात्र वारदोली आणि RCC भगतवाडी आणि GB स्पोर्ट्स वारदोली या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकून RCC भगतवाडी संघानं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रुद्र भगत आणि सागर म्हात्रे अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर कार्तिकेश. ओ ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम फटका, बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता येतोय दणदणीत चौकार. कठीण फटका आहे. क्रिकेटच्या परिभाषेमधील सध्या पाहायला गेलं तर दुर्मिळ फटका. फार क्वचित फलंदाज तुम्हाला हा फटका खेळताना दिसेल, स्क्वेअर ड्राईव्ह, आणि तो मात्र पाहायला मिळाला. आणि सागर मात्र म्हटला की RCC भगतवाडीची ओळख. पायावरचा हा चेंडू थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झाली परंतु अपील नाकारले. अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. जावेद फरीद सर त्या ठिकाणी आहेत, नामवंत प्रख्यात पंच, त्याचप्रमाणे सुनील पाटील सर आणि आमचे प्रवीणजी पवार सर पनवेलचे 3 दिग्गज पंच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा या स्पर्धेसाठी. कार्तिकेशचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. चौकारानंतरचं मात्र कमबॅक, परंतु सागर मात्र आज RCC भगतवाडी संघ स्वर्गीय राजीव गांधी मैदान आदय सर्कलला सुद्धा डे टुर्नामेंट खेळत होता. चांगला परफॉर्मन्स दिला होता या टीमनं. ओ चांगला ड्राईव्ह, सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग चेस आहे लॉंग ऑफला. पाहूया काय घडतंय. बॉल स्टॉप केलाय त्या ठिकाणी. आम्ही खरं तर अगदी टॉप फ्लोअरला बसलोय, अगदी बिल्डिंगच्या, आणि ग्राउंड फ्लोअरला सगळ्या घडामोडी घडतात आणि हीच तर खऱ्या अर्थानं मजा आहे. मेनी वानखेडे मैदान म्हटलं की अगदी उंचावरून समालोचन करायला मिळतं आणि उंचावरून क्रिकेट पाहायला मिळतं. काही डिस्टर्बन्स नाहीये, परंतु अगदी आमच्या खालचा जो भाग आहे तो बऱ्याच वेळेला आम्हाला सगळेच फिल्डर कव्हर होत नाहीयेत. इकडे 2 धावा येताना दिसल्या. 2 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. कार्तिकेश पाटील स्ट्रायकर बॉलर आहे GB स्पोर्ट्स वारदोलीचा. आतापर्यंत 7 धावा दिल्या 4 बॉलमध्ये. थोडं स्पीडअप करत राहा. रात्रीची स्पर्धा म्हटली की तुम्हाला एक सेकंद फार महत्वाचा असतो. ओ द स्टम्प्सनं पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर्स. या ठिकाणी प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चांगला चेंडू खोलात पडलेला हा बॉल कार्तिकेशचा. इकडे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता ज्या समवेत साथी गुणसंख्य लेखक सुधीरजी अगलावे फ्रॉम कोळवाडी. नेहमीच या स्पर्धेमध्ये त्यांची भेट होत असते. पीटीसी लाईव्ह अर्थातच केडी ब्रदर्स, आमचे किरणजी दळवी असतील, केतनजी दळवी असतील, त्याचप्रमाणे पनवेल टेनिस क्रिकेट.inचे फाउंडर संदीपजी वास्कर असतील. एक चांगलं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत. ओ यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या हिश्श्याला लागला
आणि फास्ट स्लिप कडे फ्लाइंग स्लिप कडे हा चेंडू पहिला धक्का लागेल. आरसीसी भगतवाडी संघ आपला टॉप ऑर्डर बॅटर गमावतोय. सागर मात्र बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद 7 आरसीसी भगतवाडी संघ. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता स्क्वेअर ड्राईव्हचा आणि त्यानंतर मित्र म्हणून वर्चस्वाची संधी ही आहे ती गमावली आरसीसी भगतवाडी संघानं. कारण कुठेतरी सिंगल डबल्सनं सुद्धा सातत्यानं धावफलक हालता ठेवणं फार गरजेचं होतं या मॅचमध्ये. परंतु महत्वाचा फलंदाज सागर मात्रे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना संदेश शिंदे. संदेश शिंदे इन ॲट नंबर 3. परंतु रुद्र भगत आहे एका बाजूला. ओ स्विचिटचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय त्या ठिकाणी. ते गली क्षेत्रामध्ये आपण पाहतोय थोडंसं बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. चांगला निर्णय मी तर म्हणेन. बऱ्याच वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतात आणि अगदी रिव्हर्स स्वीपसाठी ही धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला चेंडू इकडे विकास अरिवलेचा. राउंड विकेट ना डाऊन दी ग्राउंड. हा फटका स्ट्रेट ड्राईव्ह बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम बॉलला पाठवून दिलंय. रुद्रनं 6 धावांकरता षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार खेचलाय. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले. कमाल स्ट्रोक होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू सीमारेषेच्या पार धाडलाय आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 13 या आकड्यावर. लढावं लागेल रुद्रला या मॅच मध्ये कारण लवकर बाद झालाय सागर. गोलंदाज तयार. विकास अरिवले राऊंड स्टम्प्सनं. ओ थोडासा पॅकफुटला येऊन पूल केलाय बॉल. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक आहे. पिकअप स्ट्रोक बॉल जाईल 1 टप्प्यानिशी सीमारेषा पार. 4 धावांकरता येतोय खणखणीत चौकार. बॅकफुटला आला आणि त्यानंतर मात्र कमाल सक्सेसफुल पूल पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग फ्रॉम रुद्र भगत. 17 वर धावसंख्या जाऊन पोहोचले आरसीसी भगतवाडी संघाची. अरिवलेवर टेन्शन. ओ द स्टम्प्सनं आलाय फटका. फसलाय बॉल हवेमध्ये. गुडघे टेकले तिकडे फलंदाजांना. झेल टिपलाय सिली मिड ऑफला आणि दुसरा धक्का लागेल. आरसीसी भगतवाडी संघ सुरळीत सुरू होतं. रुद्र भगतच्या बॅटमधून धावा येत होत्या. 11 धावांवर मात्र तो बाद झालाय. 17 वर दुसरा धक्का. आज डी पूल मधले सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये चिंधरण असेल, नितळस असेल हे संघ सुद्धा खेळताना दिसतील तुम्हाला. खेरणे असेल, पापडीचा पाडा असेल, अदई, नेवाळी असे संघ आज खेळताना दिसतील. तर 2 फलंदाज बाद झालेत आरसीसी भगतवाडी संघाचे. 2 मुख्य फलंदाज बाद झालेत. मोठी स्पर्धा आपण खेळतोय. इकडे थोडंसं संयम सुद्धा बाळगणं फार गरजेचं आहे. रन्स येत होत्या त्यामुळं रुद्र भगतचं खेपटीवर राहणं फार गरजेचं बनलं होतं. सागर म्हात्रे, रुद्र भगत दोनही मोठी नावं भगतवाडीची मैदानाच्या बाहेर जात असताना
आल्या आल्या मोठ्या फटक्यासाठी गेला. इकडे मात्र पाहावं लागेल. या सिडीज पंच यावेळेस मात्र बाद घोषित करतात. यष्टीजीच्या स्वरूपामध्ये चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रोशनचं दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 3 फलंदाज यावेळेस मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमित केणी 5व्या क्रमांकावर दाखल झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील, परंतु विकास ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल रिव्हर्सचा प्रयत्न, कमाल गॅप शोधले, बॉलला पाठवलंय तडमान बॉर्डर लाईनच्या दिशेनं, जाईल चेंडू सीमा पार, रन्स मिळतील 4. अमित केणीच्या बॅट मधून आल्या आल्या चौकार. समाप्त झालाय. पॉवर प्लेची षटकं संपलेत. आरसीसी भगतवाडी संघ 3 गडी बाद 21 धावा 21 रन्स. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्याच्या डबल काढल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकास आरिवलेच्या 14 धावा आल्यात. दोन्ही ओव्हर्समध्ये आपण पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 1 गडी गमावला होता, या ओव्हरमध्ये 2 गडी गमावलेत. तिसरं षटक पाहूया. पाऊलपेची षटकं समाप्त झालेत. क्षेत्ररक्षण आता मात्र विखुरलं जाईल आणि सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील. त्यामुळे आता थोडंसं चॅलेंजिंग असतं. जेव्हा पाठीमागे क्षेत्ररक्षक असतात तेव्हा बाउंड्री शोधणं, गॅप शोधणं, टाइम करावं लागतं तुम्हाला आणि तेव्हाच तुम्हाला जास्त धावा मिळू शकतील. अन्यथा उंचावरून षटकार खेचणं या गोष्टी थोड्याशा चॅलेंजिंग होऊन जातात. परंतु 2 ओव्हर्समध्ये 21 आल्यात. पाहूया पुढच्या 3 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीने आरसीसी भगतवाडी संघ बॅटिंग करणार. संदेश शिंदे पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विघ्नेश तांडेल. राऊंड स्टम्प्सनं हा चेंडू, जोरदार अपील पाहायला मिळते. प्रचंड उत्साह आहे. फार्दुलीचा यष्टीरक्षक आपण पाहतोय, व्हेरी एनर्जेटिक अपील त्या ठिकाणी. पंच समोर जावेद फरीद सर आहेत. त्यांच्यावर मात्र कोणताही परिणाम होणार नाहीये. गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण अनेक स्पर्धांमध्ये त्यांना पंचांचं कार्य करताना पाहिलं असेल आणि आजही या वयामध्ये नक्कीच अभिमान वाटतो जेव्हा या वयामध्ये सुद्धा तेवढं उत्तम पंचांचं कार्य ते करत असतात. ग्राउंड स्टम्प्सला हा चेंडू बॅक टू द बॉलर्स खेळून काढलाय, त्यामुळे धाव मिळणार नाहीये. इकडे 2 चेंडू तर निर्धाव आलेत. विघ्नेश तांडेल चांगली बॉलिंग करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि त्याचा फायदा सुद्धा त्याला सध्याच्या घडीला मिळत असताना. अंडर 19 प्लेयर आहे, 19 वर्षाखालील खेळाडू आहे. मोठी स्पर्धा तो खेळतोय. थोडासा थांबला, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, बॉल हवेमध्ये आहे. बड विकेटचा फिल्डर येतोय खाली आणि इकडे मात्र खातही उघडू दिलं नाहीये. संदेश शिंदेला 0 या धावसंख्येवर संदेशला दाखवलाय तंबूचा रस्ता. चार फलंदाज बाद झालेत. विघ्नेश तांडेल टिचून मारा करतोय सध्याच्या घडीला. 19 वर्षाखालील या युवा गोलंदाजानं प्रभावित केलंय. 3 बॉलवर एकही धाव दिलेली नाहीये.
ती जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाकडून खेळत असताना 21 वर 4 भगतवाडी संघ थोडासा संकटामध्ये. जोपर्यंत रुद्र भगत बॅटिंग करत होता त्यामुळं स्थिरावला होता, परंतु त्यानंतर मात्र बेजबाबदारपणा नडला. इकडे हरी बोराडे असेल, त्यानंतर नुकताच बाद झालेला संदेश शिंदे असेल, तोही शून्यावर बाद झालाय. त्यामुळं अमित केणीला किल्ला लढवावा लागेल. नवीन बॅटर सागर घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ओव्हरमध्ये धाव आलेली नाहीये. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलात टाकला होता हा चेंडू. बॅटची थोडीशी इनसाइड एज घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. ही पहिली धाव येत असताना या ओव्हरमध्ये. येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास येईल हा गोलंदाज विघ्नेश तांडेल. थोडंसं विघ्न प्रतिस्पर्धी टीमसाठी, आरसीसी भगतवाडी संघासाठी हे विघ्न ठरलंय. कारण या ओव्हरमध्ये धावा काढायच्या होत्या, तिकडे बिलकुल धावा येताना दिसत नाहीयेत. प्रभावी मारा, प्रभावी कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला तो मैदानामध्ये दिसतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्याची सुरू आहे. लॉंग रन अप आहे, राऊंड स्टंप्सना नेक्स्ट बॉल. अमित केणी उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. संधी लॉंग ऑनला, अमित केणी बाद. 5वा धक्का. निम्मा संघ गारद होत असताना अर्धी सेना वापस फिरले. आरसीसी भगतवाडी संघ 22ला 5. बावीस या धावसंख्येवर 5वा धक्का बसलाय. पाठीमागचा सामना आपण पाहिला असेल, कोण विरुद्ध दुंद्रे. दुंद्रे संघ त्या मॅच मध्ये सर्व बाद झाला होता. ऑल आउटची नामुष्की ओढवून घेतली होती. 25 या धावसंख्येवर सर्व बाद झाले होते. आणि खास करून आकाश मात्रे विकेट हॅट्रिक घेतली आजच्या रात्रीमध्ये त्यानं, आणि तब्बल 6 फलंदाजांना बाद केलं. 5 घोषित केलं त्यांनी. 5 विकेट हॉल, 6 विकेट. आणि एका मॅच मध्ये फक्त 2 षटकं मिळतात एखाद्या गोलंदाजाला, आणि त्याच्यामध्ये 6 विकेट्स घेणं, ही कामगिरी मात्र केली होती कोणच्या आकाशनं. आणि इकडे मात्र पाहूया 22 वर 5वा धक्का बसलाय. फुल टॉस होता प्रथमेश साठी, अगदी हलक्या हातानं ढकललाय. बॉल मिड ऑफ कडे, सिंगल येईल एकेरी धाबेच्या बरोबरीनं. कारण हे डिसाइडेड होतं प्रथमेशच्या डोक्यामध्ये की कोणताही चेंडू येऊ द्या, मला सिंगल घ्यायचे. बऱ्याच वेळेला खालचे फलंदाज, तळाचे फलंदाज सिंगलसाठी जातात, कारण समोर सागर आहे जो चांगले स्ट्रोक खेळू शकतो. परंतु इकडे आता मात्र थोडंसं हवेमधून खेळावं लागेल. मोठे स्ट्रोक्स खेळणं फार गरजेचं बनलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 23 आहे. 5 फलंदाज बाद झालेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. पाण्याची मागणी केली खेळाडूंनी, तर पूर्तता आपण करायची आहे. आणि जाऊया तोपर्यंत आमच्या DJ SDC कडे. चला, या नंतरची लढत आहे बघा, चिंद्रन आणि नितलस. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉस साठी नक्कीच इथे उपस्थित राहा. चिंद्रन आणि नितलस, इनिंग ब्रेक नंतर लगेच टॉस केला जाईल. तोपर्यंत तुम्ही जर मैदानामध्ये असाल तर स्टेजकडे वाटचाल करा. ही सूचना आहे तुम्हाला. तीन ओव्हर्स नंतर 23 वर 5 अशी थोडीशी केविलवाणी अवस्था पाहायला मिळते. ती आरसीसी भगतवाडी संघ, परंतु अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे.
आणि थोडंसं संकटामधून बाहेर काढावं लागेल मधल्या फळीतील सागर घरत आणि प्रथमेशला. आपल्या संघासाठी जर या 2 ओव्हर्समध्ये जर चांगलं योगदान देता आलं तर नक्कीच एक रिस्पेक्टेड टोटलपर्यंत पोहोचता येईल. पाहूया त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार का. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विकास आरिवले पुन्हा येतोय. ज्यानं 2रं षटक टाकलं होतं, 2 फलंदाज बाद केले होते, 14 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. थोडंसं महागडं म्हणावं लागेल पहिल्या 3 गोलंदाजांच्या तुलनेमध्ये आपण पाहिलं तर. परंतु पाहूया राईट आर्म राऊंड विकेटनं चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. सिंगल्स डबल सुद्धा शोधाव्या लागतील आरसीसीला. हलक्या हातानं फक्त दिशा दिले. कबा पॉइंटकडे चेंडू खेळून काढला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक काय येतात. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 24 नाव. 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचले. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 बॉलमध्ये निदान 2 ते 3 मोठे फटके आले तरी सुद्धा कुठेतरी 40-45च्या आसपास पोहोचता येण्यासारखं आहे. ते करावं लागेल. कारण अगोदरच्या फलंदाजांनी काय केलंय त्याही पेक्षा मला आज संधी मिळाली. मला आज आरसीसी भगतवाडी संघासाठी लढायचं आहे. माझ्या गावासाठी मला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. हे मनात ठेवून सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह अप्रोचने जर तुम्ही पुढे गेलात तर नक्कीच या 10 बॉलमध्ये सुद्धा चांगल्या धावा स्कोर कार्डवर नोंदवू शकतात आणि ती ताकद आहे. सागर घरत ऑन स्ट्राईक नाव. विकास आरिवलेचा पुढचा चेंडू. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र पूल केलाय. बड विकेटला फिल्डर येतोय खाली. कोणतीही चुकी नाहीये. अनदर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का मात्र बसलाय सागर घरतच्या रूपामध्ये. धक्का क्रमांक 6. 24 या धावसंख्येवर 6वा फलंदाज माघारी. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना आरसीसी भगतवाडी संघ पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. प्रथमेश साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत म्हात्रे. 6 फलंदाज बाद झालेत. 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय होता आणि तो चांगलाच अंगलट येताना दिसतोय. सोडून दिलाय हा बॉल. पंचांकडे पाहतात. कोणती प्रतिक्रिया नाहीये पंचांची. आजकाल व्हाईट बॉल सुद्धा अटेम्प्ट करायला हवेत. थोडंसं बाहेर जाणाऱ्या चेंडूवर सुद्धा बऱ्याच वेळेला तुम्हाला स्क्वेअर कट मारता येतं, लेट कट खेळता येतं. त्या चेंडूवर सुद्धा धाबा चांगल्या निघतात. परंतु कधी कधी अंदाज जर चुकला व्हाईट बॉलचा फलंदाजांचा तर मात्र असं निर्धाव चेंडू. आणि निर्धाव चेंडू 5 ओव्हर्समध्ये खेळणं हे फार जोखमीचं ठरू शकतं. आपटला होता चेंडू. शॉट ऑफ लाईन होता. गॅप शोधलाय. फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉलला आतमध्ये ढकललाय. सुपर कव्हर अप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण मैदानाची आउटफील्ड पाहिली ना तर अगदी पाहायला गेलं तर सपाट आहे, गुळगुळीत आहे. त्यामुळे चेंडू सुद्धा सुसाट वेगाने पळतो. पहा चांगला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. फाईन लेगला बीट करत एवढ्या वेगानं चेंडू पळत होता तेवढाच वेगानं तिकडून क्षेत्ररक्षक विघ्नेशाला पाय आडवा केला. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळतोय बाहेरच्या बाजूला. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता हलू दिलं नाही विकासनं. तर इथे आमचे सन्माननीय वलभगावचे आदरणीय नारायण खाडेकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. बघा इथे चिंद्रनचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मी नितलस टीमच्या कॅप्टनला सूचना करतोय की आपण लगेचच इथे टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 26-6. चांगली बॉलिंग. जीबी स्पोर्ट्स वारदोली. वारदोली संघ म्हटला की आमचे समालोचक चेतनजी मिसाळ त्यांच्या गावचा संघ, आमचे गोरक्षनाथ पवार सुद्धा त्याच विभागामधील ते सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दीपक वारदोली संघ इथे खेळतोय आणि वारदोली ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय सतीश पाटील बैलवली
हे देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांनी देखील या वारदोली संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमचे वारदोली ग्रामपंचायतचे सदस्य दिनेश पाटील बेलवडी हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील वारदोली टीम साठी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील स्वागत आहे. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विघ्नेश पाटील. चांगला चेंडू होता फुलर लेंथ. यावेळेस मात्र शॉर्ट फाईनलीकडे सरकत असताना डायरेक्ट हिट जरूर झालाय त्या ठिकाणी, परंतु एक धाव येताना दिसते. सिंगल रन. आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील. वेळ हातामधून निष्ठत चालले आणि तुलनेनं फारच कमी धावा. आरसीसी भगतवाडी संघ तुम्ही बॅटिंग का घेतली टॉस जिंकल्यानंतर हे आता मात्र दाखवण्याची वेळ आले. 6 फलंदाज आतापर्यंत अनिकेत मात्रे ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार विघ्नेश पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेंड गोलंदाजी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना खूपच बाहेर होता ऑफस्टम्पच्या आणि तेच दर्शवत असताना मॅच ऑफिशियल जावेद फरीद सर त्या ठिकाणी आहेत. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे झाली. पहिली एक्स्ट्राज मध्ये धाव आले या इनिंग मध्ये. पहा कशी उत्तम गोलंदाजी केली होती आतापर्यंत सगळ्याच गोलंदाजांनी आणि पहिली व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव येत असताना चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं. खोलात टाकला होता हा चेंडू. अनिकेत मात्रे पाहत बसला, प्रत्युत्तरच नव्हतं. आणि फुलर लेंथ यॉर्क तुम्हाला केल्यानंतर तुमच्याकडे एकच पर्याय उरतो, तो हेलिकॉप्टर अथवा डिफेन्स. आणि ऑफस्टम्पच्या बाहेर जर तुम्हाला यॉर्क असेल तर हेलिकॉप्टर सुद्धा लागणं फार कठीण आहे. स्ट्रेट लाईन मधले यॉर्कर जर असतील तर तुम्हाला हेलिकॉप्टर सरळ लाईन मध्ये खेळता येतात. चांगली बॉलिंग इकडे मात्र पाहूया रनआउटची शक्यता. आणि यस इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये अनिकेत मात्रेला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 7 आरसीसी भगतवाडी संघासाठी. वलभगावचे आदरणीय संजय पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आमचे नारायण मामा खाडेकर तसेच केशवदादा खाडेकर हे देखील इथे उपस्थित आहेत. टेंबे केशवदादा टेंबे हे उपस्थित आहेत. आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय अंकुश पाटील. आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि हेच डोकेदुखी ठरले आरसीसी भगतवाडी संघासाठी. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय. जर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे तर नक्की चेसिंग सुद्धा करता आली असती. हे आता प्रश्न त्यांच्या मनामध्ये सुद्धा आले असतील. बऱ्याचशा पाठीराख्यांच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न येत असतात. लोवर फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र पाहूया स्कोर पॉइंटला चाललाय. 2 धाबा तर सहजतेने मिळतील. याच धाबा खरं तर अगोदर येणं फार गरजेचं होतं. जेव्हा प्रमुख फलंदाज खेळपट्टीवर होते तेव्हा सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं गेलं नाही आणि त्याचमुळे खरं तर संघ थोडासा संकटामध्ये अडकताना आपल्याला पाहायला मिळाला. 30 धाबा धाव फलकावर. आणि आता मात्र असेल या इनिंग मधला शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू. 30 धाबा धाव फलकावर. पाहूया एखादा मोठा स्ट्रोक्सनं प्रथमेश समाप्त करणार का ही इनिंग. 5 धावांचं योगदान प्रथमेशनं आतापर्यंत दिलंय. नाही, तोही चेंडू आपण पाहिला तर खाली राहिला आणि इकडे तीही धाव मिळत नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय, त्यामुळे एक चेंडू पुन्हा टाकावा लागेल विघ्नेश पाटीलला. एक अतिरिक्त रन मात्र मिळाली. 31 धावा धाव फलकावर. तर नक्कीच ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि पनवेलचे दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे आणि विजयाचा चौकार मानणारे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांची उपस्थिती आज आपल्या या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं इथे आगमन होणार आहे. तर नक्कीच त्यांच्या देखील स्वागताची तयारी मात्र इथे केली जाईल.
शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. यानंतर मात्र इनिंग समाप्त होणार आहे. विघ्नेश पाटील 2 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आले. थोडंसं लांबलेलं षटक आहे. थोडासा वेळ जरूर झाला या ओव्हरमध्ये, परंतु पाहूया 31 धावा धावफलकामध्ये. चौकार आला तर 35 होतील, षटकार आला तर 37 होतील, पण इकडे काहीच येताना दिसत नाहीये. त्यामुळे स्कोर त्याच ठिकाणी 31 वर 31 धावा. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता, 32 रिक्वायर्ड. हॅलो, तर मी आमचे नारायण मामा खाडेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास ते इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला नितलस तर दुसऱ्या बाजूला चिंद्रन. अविनाश आणि अभिषेक हे दोन्ही कॅप्टन आपल्या समेत जोडले गेलेत. तर इथे टॉस जिंकलाय तो अविनाशने. मी नारायण मामांना विनंती करेन की आपण अस्वस्थ व्हायचं आहे. निर्णय काय असेल? बिल्डिंग. यस, ओके. तर चिंद्रन संघाविरोधात तिथे नितलस संघाने टॉस जिंकला. अविनाशने निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. चिंद्रन संघाला इथे फलंदाजी करायची आहे. तर सामना आपण पाहतोय. एक मस्त सामना सुरू आहे. वारदोली विपक्ष भगतवाडी या 2 टीम मधली ही लढत आहे. तर 32 धावांची आवश्यकता आहे. जीबी स्पोर्ट्स वारदोली संघ आपली सलामीची जोडी लवकर पाठवा, कारण आपल्याला वेळेमध्ये सामने फिनिश करायच्या. 10चा सुद्धा पोल आहे, त्यामुळे 10च्या पोलला एक मॅच एक्स्ट्रा आपल्याला खेळवावी लागते. चला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी पाठवा. आणि दुसऱ्या सत्रामध्ये या 32 धावा मात्र कशा रीतीनं चेस केल्या जाणार की आरसीसी भगतवाडी संघ या धावसंख्येचा बचाव करणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर, धन्यवाद रोशन. तर इथे आपण पाहतोय सामना सुरू आहे तो एका बाजूला भगतवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो यस जीबी स्पोर्ट्स वारदोली. या 2 टीम मधली ही लढत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर नक्कीच आपण पाहतोय की थोडा लो स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. आरसीसी भगतवाड़ी बनाम हम देख रहे हैं इस समय जीबी स्पोर्ट्स वारदोली
लेकिन तो भगतवाड़ी टीम के कप्तान ने जब टॉस जीता तो उन्होंने पहले बल्लेबाजी को पसंदी दी, लेकिन जब बल्लेबाजी आप करते हैं तो निश्चित तौर पे 5 ओवर का जब मैच होता है तो किमान 45-50 के ऊपर स्कोर को लेके जाना बेहद ज़रूरी होता है, ताकि जिसमें बल्लेबाजी इसलिए आप चूज करते हैं कि गेंदबाजी के ऊपर ज़्यादा तौर पे आपका भरोसा रहता है, गेंदबाज अच्छे होते हैं आपके टीम में, इसलिए उस भरोसे के ऊपर आप ये फैसले करते हैं। लेकिन भगतवाड़ी टीम का टोटल जो है वो थोड़ा निश्चित रूप में इतना बड़ा भी नहीं है, लेकिन क्रिकेट है, अनिश्चित भरा खेल है, कब क्या होगा इसका अनुमान नहीं लगाया जाता। लेकिन ये देखिए कवर्स के ऊपर से खेलने की कोशिश थी, गेंद फिर से एक बार थोड़े से फंबल हुए थे दोनों खिलाड़ी, तो 2 रन दौड़कर पूरे किए। तो 2 रनों के साथ यहां पर अपना खाता ओपन किया है मयूर पाटिल ने। मयूर पाटिल और जयवंत मिसाल यहां पर यह बल्लेबाजी की भागदौड़ संभालते हुए वारदोली टीम की तरफ से। इस बीच एक गेंद बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद सीमा रेखा के बाहर, बैकवर्ड स्क्वायर के ऊपर से यह बंधन आता हुआ छक्का। तर याच दरम्यान आदरणीय बारामजी सांगडी नेतलस आणि आदरणीय श्रावणजी पाटील नेतलस या दोन्ही मान्यवरांचे आगमन, त्यांचं आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। यस, नक्कीच नेतलस टीम यहाँ पर खेलने वाली है। श्रावण पाटिल, स्वागत है आपका भी, तो सभी मेहमानों का स्वागत है। लेकिन यहाँ से बड़ा हिट खेला है, घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी मयूर ने, लेकिन यहाँ से गेंद थोड़ी सी स्लोअर रही सागर मात्रे की, क्योंकि रवैये को आजमाया था, उन्होंने देखा था कि किस तरह से मयूर यहाँ पर खेल रहे हैं, उससे एंगल से उसी दिशा से गेंदबाजी करते हुए। लेकिन यहां से सागर को, मयूर को कब तक रोकेंगे आप, ये दर्शाते हुए मयूर गेंद सीमा पर आता हुआ शानदार चौका। देखिए वारदोली टीम जिन्हें रन बनाने हैं तकरीबन 32 और आसानी से इस टारगेट की तरफ पहुंचते हुए, ये देखिए एक और बेहतरीन हिट, गेंद सीमा पर आता हुआ शानदार चौका। चेक करना है क्या, छक्का है? यस यस, तो फील्डर्स ने बताया शायद, क्योंकि यहां से थोड़ा सा बाउंड्री का ये जो पोर्शन है वो दिखता नहीं कमेंट्री बॉक्स से, तो सागर वहां पर थे, सागर ने बताया कि ये छक्का है। तो इस 6 रनों के साथ स्कोर 18, एक तरफा मुकाबला ऐसा चल रहा है। यह देखिए एक और बेहतरीन विकेट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, फाइंड को क्लियर किया, ये तीसरा छक्का इस ओवर का। हाँ बिल्कुल, तो देखिए 24 रन हो चुके हैं, अब जीतने के लिए 8 रन, 24 गेंदों में 8 रन चाहिए, 6 गेंदों में 24 बने हैं, अब 24 गेंदों में 8 चाहिए। हाँ, वारदोली के हमारे कमेंटेटर और हमारे एसोसिएशन के सदस्य चेतन मिसाल इसी गांव से बिलोंग करते हैं, वो भी मैच देख रहे होंगे, शायद वो भी खुश होंगे अपने टीम का परफॉर्मेंस देखकर। लेकिन दूसरे भगतवाड़ी टीम पनवेल से काफी नजदीक ये टीम है और हमेशा जो न्यू पनवेल राजीव गांधी मैदान के ऊपर उनकी प्रैक्टिस रहती है, उसी से। या दरम्यान सुप्रसिद्ध मार्शल 500 बैलाचे मालक आदरणीय कुणालजी काटे यांच्या ठिकाणी आगमन,
त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओह देखिए अंकुश पाटील. ये वक्त बचाते हुए रोशन, ये टीम ऐसा लग रहा है कि अब तैयार रही है नितलस टीम. अविनाश ने फील्डिंग का फैसला किया है. इसके बाद का मुकाबला नितलस विपक्ष, जो एक बिग फाइट जरूर रहेगी चिंद्रन के बीच में. इस बीच एक गेंद हवा में है, उठाने की कोशिश, कैच के नीचे खिलाड़ी आ रहे हैं लेकिन ये फंबल हुए और गेंद सीमा पार और इसी के साथ मुकाबला जीता. 1 और 2 गेंदों में मुकाबला फिनिश, 34 रन कंप्लीट. शायद आज वक्त बच रहा हमारा, जितना कल गया था आज उतना बच रहा है. श्रावण पाटील आमचे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. यस, या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विकास आरिवले. 2 षटक ज्यांनी फेकलेत आणि 3 फलंदाज मात्र त्याने बाद केलेत आणि धावा इथे खर्च केल्यात. त्या 3 विकेट नक्कीच त्याने प्राप्त केल्यात. एक चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल त्याने हाताळलाय. 2 षटकांचा स्पेल विकास आरिवले. येस नक्कीच, कारण लोअर स्कोर आणि त्याचप्रमाणे इथे दाकट फलंदाजी आपण पाहिली.